अन्नद्रव्यासाठी स्पर्धा निर्माण होते. 21 ते 28 दिवसाची होती. त्या हा विस्तार AI या नावाचं ॲप जे आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, साधारणतः आपली पराठी ज्या वेळेस 21 ते 28 दिवसाची होती त्यावेळेस आपण तणनाशक मारायला पाहिजे, परंतु यावेळेस पावसात पडलेला खंड आणि सोबतच आपण डवरे किंवा धुंडे याद्वारे केलेलं तणांचं नियंत्रण यामुळे काय झालं, त्यावेळेस आपण जे टाईम आहे त्यावेळेस आपण फवारणी करू शकलेलो नाही आहे. तर अशा वेळेस जर आपल्या शेतामध्ये तण झालेलं असेल आणि आता जर आपल्याला फवारणी करायची असेल, कारण की आता सध्या मॉइश्चर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि तण नियंत्रणासाठी फवारणीसाठी योग्य मॉइश्चर आपल्या शेतामध्ये आहे, तर मग यावेळेस फवारणी जर करायची तर कोणते कंटेंट आपल्याला फवारणीमध्ये घ्यायची आहे, सोबतच तण नियंत्रण करणे का आवश्यक आहे, या सर्व गोष्टींची माहिती मंडळी या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण थोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. ज्या पण शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी सर्वात पहिले आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सर्वात पहिले येणार. तर मंडळी, साधारणतः आता तुम्ही बघत आहात की सध्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे आपले पराठे डेव्हलप होण्यास सुरुवात झाली आणि आता या परिस्थितीमध्ये काय होते, ज्यावेळेस तण आपल्या शेतामध्ये साईड बाय साईड वाढायला सुरुवात होते त्या परिस्थितीमध्ये तण आणि आपलं क्रॉप म्हणजेच काय आपली कपाशी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यासाठी स्पर्धा निर्माण होते. आता अन्नद्रव्यासाठी ज्यावेळेस स्पर्धा निर्माण होणार त्यावेळेस तण जे आहे या स्पर्धेमध्ये कुठंतरी वरचढ ठरते. त्यामुळे आपल्याला आपलं तण नियंत्रण करणे खूपच आवश्यक आहे. सोबतच आपल्या शेतामध्ये जर तण राहिलं तर अशा वेळेस आपल्या पिकांवरती कीड आणि रोग याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसत असतो. त्यामुळे आपल्याला योग्य टाईमला जर आपण तणनाशकाची फवारणी केली आणि तण जर नियंत्रण केलं तर आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये आपल्याला फरक दिसून येत आहे मंडळी. तर आता हे जर तण नियंत्रण आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस फवारणीमध्ये तणनाशकाची असतो किंवा कीटकनाशकाची असो, त्यामध्ये आपण पाणी किती प्रमाणात वापरतो याच्यावर सुद्धा आपलं तणनाशकाचा प्रभाव आपल्याला दिसून पडत आहे. तर मंडळी, साधारणतः 500 लिटर पाणी एका हेक्टरला म्हणजेच 2.5 एकरामध्ये आपलं साधारणतः 500 लिटर पाणी आपण वापरायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला तणनाशकाचा 100% रिझल्ट आपण जे म्हणू ते आपल्याला मिळणार आहे. तर मंडळी, साधारणतः आता 21 ते 28 दिवस जे आपण बोललो यावेळेस किंवा 2 ते 4 पानाचं गवत तुमच्या शेतामध्ये ज्यावेळेस असन कपाशीमध्ये, त्यावेळेस तुम्हाला 3 प्रकारचे तुम्हाला कंटेंट सांगणार आहेत. 2 हे स्ट्रेट आपल्याला कंटेंट असेल, तणनाशक असेल, आणि एक जे असेल हे कॉम्बिनेशन असेल या दोघांचं. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये जर एकदल वर्गीय जर आपल्याला तणांचा त्रास होत असेल, आपल्याला तण दिसत असेल, आपल्या निरीक्षणात येत असेल, तर त्यावेळेस आपल्याला क्विझोल्फॉप इथाईल नावाचं आपल्याला कंटेंट असणारं तणनाशक आपल्याला वापरायचं आहे. मग ते वापरायचं किती, तर तुमच्या स्क्रीनवरती त्याचं तुम्हाला प्रमाण तुम्हाला दिसून येत आहे. सोबतच द्विदल वर्गीय जर आपल्या शेतामध्ये तण असेल तर त्यावेळेस आपल्याला पायरिथ्रोबॅक सोडियम या नावाचं कंटेंट आपल्याला वापरायचं आहे. आता हे कंटेंट किती वापरायचं ते सुद्धा तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, ते तुम्ही कुठंतरी लिहून घ्या. तुमच्या डायरीमध्ये, शेतकऱ्यांच्या डायरीमध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे, त्याची टक्केवारी असायला पाहिजे. सोबतच या दोघांचं जर कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं असेल, जसं की पायरिथ्रोबॅक सोडियम आणि क्विझोल्फॉस इथाईल, याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे सुद्धा तुमच्या स्क्रीनवरती देत आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कागदावर, तुमच्या डायरीवरती लिहिता आलं पाहिजे. तर मंडळी, या प्रकारे जर आपण हे तणनाशक जर वापरले तर आपल्याला चांगल्यात चांगला आपल्या तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला 100% भेटणार आहे. परंतु आता शेतकऱ्यांना ही माहिती तुम्हाला स्वतःला जर पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही महाविस्तार AI या नावाचं ॲप जे आहे कृषी विभागाने बनवलेलं, ते ॲप तुम्ही वापरू शकता. ते डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि त्या ॲपद्वारे सुद्धा तुमच्या हातामध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये तुमची पूर्ण माहिती कापसाची, सोयाबीनची, तुरीची, अशा अनेक प्रकारच्या पिकांची, त्यांच्यावरचे कीड, रोग, त्यांच्यामध्ये आपण कोणते हवामान अनुकूल तंत्रज्ञान वापरायला पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे. तर मंडळी, हे ॲप सुद्धा तुम्ही डाउनलोड करा आणि आपल्या शेतीला जोमदार बनवा. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढेच. अशा अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, शेतकऱ्यांच्या ग्रुपवर पाठवणे विसरू नका. धन्यवाद.